नमस्कार नमस्कार श्रोते हो बालदोस्तांनो. आजच्या बालजगत कार्यक्रमात मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आम्हाला माहिती आहे आज रविवार, त्यामुळे तुम्ही आजच्या बालजगत कार्यक्रमाची अगदी आतुरतेने वाट पाहत असणार. चला तर मग वेळ न घालवता ऐकूया परशुराम पंत अभ्यंकर प्राथमिक विद्या मंदिर रत्नागिरीच्या बालकलाकारांनी सादर केलेला हा देशभक्तीपर कार्यक्रम. नमस्कार बालमित्रांनो, आज आम्ही परशुराम पंत अभ्यंकर प्राथमिक विद्या मंदिर रत्नागिरीचे बालकलाकार आपल्यासाठी घेऊन आलो आहोत विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. गेल्याच आठवड्यात 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन साजरा करण्यात आला. पारतंत्र्यात असलेल्या भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी 1942 साली महात्मा गांधीजींनी संपूर्ण भारतीय जनतेला करेंगे या मरेंगेचा नारा दिला. इंग्रज सरकारनं या लढ्यातल्या क्रांतिकारकांना मोठ्या जुलुमानं दडपशाहीनं तुरुंगात डांबलं. आणि श्रोते हो, या सर्व ज्ञात अज्ञात देशभक्तांचं स्मरण क्रांती दिनाच्या निमित्तानं केलं जातं. वीरांगना झाशीची राणी म्हणजेच क्रांतिकारकांची स्फूर्ती देवता म्हणूनच भारतीय जनमानसात तिला अढळ स्थान प्राप्त झाले आहे. याच झाशीच्या राणीविषयी सांगणार आहे आभा भावे. माझे नाव आभा आशय भावे. मी आज क्रांती दिनानिमित्त आपल्याला एका वीरांगनेबद्दल माहिती सांगणार आहे, जिने आपल्या शौर्याने आणि बलिदानाने इतिहासामध्ये अजरामर स्थान मिळवले आहे. ती म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई. 1857च्या स्वातंत्र्य युद्धात ब्रिटिशांविरुद्ध लढा देऊन आपल्या प्राणाची आहुती देणारी ही थोर वीरांगना. हिचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी बनारस येथे झाला. त्यांचे वडील मोरोपंत तांबे तर आईचे नाव भागीरथीबाई असे होते. त्यांची ही मुलगी, जिचे नाव मनकर्णिका तांबे असे होते, तिला प्रेमाने छबिली किंवा मनू असे म्हणत असत. मनू लहानपणापासूनच शस्त्र आणि घोडेस्वारीचे शिक्षण घेतले. ती एक धाडसी व निडर मुलगी होती. तलवारबाजी, नेमबाजी, घोडेस्वारी, मल्लखांब हे तिचे खेळ होते. शिवाजी महाराजांची गोष्टी वाचणे, गनिमी कावा शिकणे ही तिची करमणुकीची साधने होती. ती 4 वर्षाची असताना तिची आई देवाघरी गेली, त्यामुळे ती वडिलांच्या तालमीत मोठी झाली. अवघ्या 14व्या वर्षी तिचा विवाह झाशीच्या गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला व ती खऱ्या अर्थाने झाशीची राणी झाली. लग्नाच्या 9 वर्षानंतर त्यांना एक मुलगा झाला, पण तो 3ऱ्या महिन्यातच मृत्युमुखी पडला. या दुःखामुळे गंगाधरराव खचले, आजारी पडले व 1853 साली त्यांचे निधन झाले. या गोष्टीचा इंग्रजांनी फायदा घेण्याचे ठरवले व राणीला सांगितले झाशीचा किल्ला खाली करावा. त्या अतीव दुःखाच्या काळात सुद्धा राणी गरजली, मैं अपनी झाशी नहीं दूंगी, म्हणजे मी माझी झाशी देणार नाही, व इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. 21 मार्च 1858 मध्ये इंग्रज सरकारने झाशीवर आक्रमण केले. राणीला व सैन्याला पराजित करून झाशीवर आपले आधिपत्य गाजवले. पण राणीने धीर न सोडता आपल्या सैनिकांबरोबर 24 तासात 102 किलोमीटर अंतर पार केले व पेशव्यांची भेट घेतली व इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. 18 जून 1858 रोजी या रणरागिणीला 3 दिवसांच्या घमासान युद्धानंतर वीरमरण आले. फक्त 29 वर्षाचे आयुष्य, पण एक दिवस राणी देशासाठी, झाशीसाठी लढली. आपल्या देशावर अतोनात प्रेम व स्वाभिमान राणीला होता. अशा या राणीबद्दल शत्रू असलेल्या एका इंग्रज अधिकाऱ्याने असे म्हटले आहे की राणी अतिशय बुद्धिमान, चपळ व सुंदर होती. तसेच ती शत्रूंमध्ये अतिशय खतरनाक होती.
अशा या रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाईला माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. स्वराज्याची सिंहगर्जना करणारे आपल्या रत्नागिरीत जन्मलेले बाळ गंगाधर टिळक यांची गोष्ट आपल्याला सांगतं सुव्रत सहस्त्रबुद्धे. नमस्कार बालमित्रांनो. 23 जुलै लोकमान्य टिळकांची जयंती. त्यांचं पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. त्यांचा जन्म आपल्याच रत्नागिरीमध्ये झाला. टिळक लहानपणापासूनच खूप हुशार आणि स्पष्ट वक्ते होते. ते नेहमी खरं बोलायचे. आज अशीच एक टिळकांची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. टिळक इंग्रज सरकार विरुद्ध लढा देत असताना सरकारने त्यांना अटक केलं आणि तुरुंगात पाठवलं. 1.5 वर्षानंतर टिळकांची सुटका झाली. त्यावेळी पुण्यात दत्तसेवक नावाची एक संस्था होती. त्यांच्या दत्त जयंतीच्या उत्सवाला टिळक नेहमी जायचे. टिळकांच्या सुटकेनिमित्त या संस्थेने दीपोत्सव केला. दिव्यांची रोषणाई केली. झालं. इंग्रज सरकारच्या पोलिसांनी लगेच चौकशी सुरू केली. कशासाठी आनंद साजरा करताय असं त्यांना विचारलं. मग या संस्थेचे मुख्य चिटणीस आठवले टिळकांकडे गेले आणि म्हणाले, टिळक, तुमच्या सुटकेनिमित्त आम्ही दीपोत्सव केला, दिव्यांची रोषणाई केली. झालं. इंग्रज सरकारच्या पोलिसांनी लगेच चौकशी सुरू केली. कशासाठी आनंद साजरा करताय असं त्यांना विचारलं. मग टिळक म्हणाले, आठवले, तुम्ही न घाबरता ठामपणे खरं बोला. लक्षात ठेवा, भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. त्यामुळे या इंग्रज सरकारला घाबरण्याचं काही कारण नाही. कुठलीही लपाछपवी न करता, खोटं न बोलता निर्भीडपणे खरं बोला. आठवले याच विचाराने चौकशीला सामोरे गेले. त्यामुळे त्यांना कुठलाही त्रास सहन करावा लागला नाही. म्हणून सांगतो मित्रांनो, आपणही टिळकांप्रमाणे खरं बोलूया. धन्यवाद. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या, आपल्या सर्वस्वाची होळी करणाऱ्या देशभक्तांचे स्मरण आपण एका कवितेतून करूया. त्यांच्या देशभक्तीला मानवंदना देऊया. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. So
यज्ञकुंडात लहान मुलंही सहभागी झाली होती. प्रसंगी या बाल देशभक्तांनी या देशासाठी बलिदानही दिलं. ऐकूया निषाद मेहेंदळे याने सांगितलेली बालक्रांतिकारकाची गोष्ट. पश्चिम खानदेशातील नंदुरबारमधील ही गोष्ट. सकाळी सकाळीच आजीने शिरीषला हाक मारली. शिरीष, येतोस का लाडू वळायला? ती म्हणाली, आजी, आज मला शाळेत लवकर जायचं आहे. झेंडा घेऊन आम्ही सारे शाळेतून बाहेर पडू आणि मिरवणूक काढू. आज 9 सप्टेंबर, महिना झाला चले जाओ चळवळीला. इंग्रज या देशातून जाईल का? आजी म्हणाली, आम्ही त्याला घालवू, त्यासाठी वाटेल ते करू अथवा मरू. आधी आजीला मदत कर, ये लाडूवळ. शिरीष हा सर्वांचा लाडका मुलगा होता. शाळेतील त्याचा अभ्यास चांगला होता. तो हस्तलिखित पत्रिकेत लिहायचा, मुलांना जमवून खेळ खेळायचा, घरी स्वयंपाकात मदत करायचा. शिरीषला अशा अनेक गोष्टी करता येत. शिरीष लाडू वळत बसला. दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे कसला तरी घरगुती कार्यक्रम होता, म्हणून तयारी चालली होती. घड्याळ 11 वाजले. ताडकन शिरीष उठला. आजी, जातो ग, असे म्हणून तो निघून गेला. शाळेत मुले आली होती. शिरीष येताच सारी त्याच्या भोवती जमली. शिरीष, ते बघ पोलीस, सरकारने मिरवणुकीला झेंडा न्यायला बंदी घातली आहे, एका मुलाने माहिती दिली. असू दे बंदी, पोलीस काय करतील? फार तर लाठीमार करतील, मिरवणूक उधळून लावतील. एवढंच ना, आपण भ्यायचं नाही. आपल्या देशाचे आपण शूर शिपाई आहोत. शिरीषने सर्वांना गोलाकार उभे केले. एकाच्या हातात झेंडा दिला. इतक्यात एक पोलीस झेंडा हिसकावायला आला. त्या मुलाने तो दुसऱ्याच्या हातात दिला. पोलीस तेथे गेला. तोच झेंडा तिसऱ्याच्या हातात. पोलीस चिडला आणि तणतणत निघून गेला. मुलांनी जय जयकार केला. करेंगे या मरेंगे, 40 कोट नहीं दबेंगे, असे जयघोष झाले. मिरवणूक सुरू झाली. दारातून खिडक्यातून मोठी माणसे लहान मुलांची हिंमत पाहत होती. मिरवणूक मुलींच्या शाळेजवळ आली. वर्गावर्गातून सगळ्या मुली बाहेर पडल्या. जयघोष करत त्या मिरवणुकीत सामील झाल्या. मिरवणूक कोर्टाजवळ आली. शिरीषने तेथे भाषण सुरू केले. वकील मंडळी बाहेर येऊन ऐकू लागली. भाषण संपले आणि मिरवणूक पुढे गेली. तेवढ्यात पाठीमागून लाठीमार आणि गोळीबार करत पोलीस आले. मुलांची पांगापांग झाली. काही धीट मुले उभी होती. काही मुली न भिता न पळता गल्लीच्या तोंडाशी उभ्या होत्या. पोलीस तिथे पोहोचले. विजेप्रमाणे शिरीष तेथे आला आणि म्हणाला, आधी आम्हाला मारा, मुलींवर काय गोळ्या झाडता? ही माझी छाती उघडी आहे. अधिकाऱ्याने चिडून गोळी झाडली, पण नेम चुकला. जरा नीट नेम धरा, गोळ्या संपल्या नाहीत ना? शिरीषने विचारले. त्या अधिकाऱ्याने जवळून गोळ्या घातल्या. बाळ शिरीष पडला. पाणी पाणी, शिरीष क्षीण स्वरात म्हणाला. लोकांच्या डोळ्यात पाणी आले. एकाने पाणी आणले. तेवढ्यात पोलीस अधिकारी गरजला, खबरदार, पाणी द्यायला पुढे यार, चल गोळ्या घालू. भारत मातेला स्वातंत्र्याचे अमृत मिळावे म्हणून त्या मुलांनी प्राण दिले. धन्य तो शिरीष कुमार आणि धन्य त्याचे ते बाल सवंगडी. स्वातंत्र्याच्या या रणसंग्रामात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव अग्रस्थानी आहे. सावरकर हे सशस्त्र क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान ठरले. अंदमानात शिक्षा भोगत असतानाचं त्यांचं मनोगत म्हणजे देशप्रेमाचं उत्तम उदाहरण. हेच मनोगत आपण ऐकूया चिन्मय काटडरे याच्याकडून. संध्याकाळची घंटा झाली की वाटे सुटलो. आता केवळ झोप, गाढ सुख. दुःखाचा एक दिवस संपला. सुटका एका दिवसानं जवळ आली. एक दिवस
संध्याकाळची घंटा होऊन मी तेलगोदामाला कुलूप लावलं. किल्ली मोठ्या जमादाराच्या हाती परत देऊन आपल्या कोठडीकडे चाललो. इतक्यात बाहेरून परत आलेल्या एका वॉर्डरनं माझ्या हातात गुपचूप एक चिठ्ठी दिली. मोठ्या आनंदानं हसून, बातमी चांगली आहे असं म्हणत तो चटकन निघून गेला. मी चिठ्ठी उघडून पाहिली. तिच्यात लिहिलं होतं, सावरकर बंधूंना हिंदुस्थानात परत धाडा अशी सरकारची आज्ञा कारागृहाच्या कार्यालयात आली आहे. मागं अशा बातम्या 50दा उठल्या आणि विरल्या, पण आम्ही बंधू मात्र अंदमानातच राहिलो. चिठ्ठी लिहिणाऱ्या आमच्यात या मित्राला हे माहीत होतं, म्हणून त्यानं लिहिलं होतं, बातमी खरी आहे, मी आज्ञा प्रत्यक्ष पाहिली. असेल, आता ही बातमी खरीही असेल. सकाळी कारागृहातील अधिकाऱ्यांनीही मला बोलावून तुमची पुस्तकं वगैरे सामान बांधून ठेवा असं सांगितलं होतं. तेव्हा आता बहुधा आम्हाला हिंदुस्थानात पाठवलं जाणार हे निश्चित दिसू लागलं. आम्हाला कारागृहात पुन्हा बंद करण्यासाठीच हिंदुस्थानात पाठवलं जाणार होतं. पण हे रहस्य अंदमानातल्या लोकांच्या ध्यानात न आल्यामुळं सावरकर सुटणार अशीच बातमी सगळीकडे पसरली. लोकांनी आमच्यावर अभिनंदनाचा पाऊस पडण्यास आरंभ केला. पण मला मात्र उदास वाटू लागलं. अंदमानच्या कारागृहात निदान एक तरी सुख होतं. मला माझ्या वडील बंधूंसह एकत्र राहता येत होतं. कोणी सांगावं, हिंदुस्थानच्या कारागृहात त्यांना बहुधा निराळं ठेवण्यात येईल. आम्हा दोघांना भिन्न भिन्न प्रांतात धाडण्यात येईल. शिवाय गेल्या 10 वर्षात अंदमानच्या लोकांत आमचे अनेक मित्र झाले होते. त्यांचा विरहही आम्हाला होणार होता. आम्ही पुस्तकांची बांधाबांध केली. त्यातील बरीच पुस्तकं तिथल्या ग्रंथालयास दिली. पुष्कळशी तिथल्या बंदिवानात व इतरांत वाटून दिली. शेवटच्या दिवशी बाहेरच्या मंडळींनी या ना त्या निमित्ताने सारखी भेटायला येऊन फुलं, फळं, मिठाई, बिस्किटे देण्याचा धडाका लावला. दुपारी मी फाटकाशी गेलो आणि त्या जमलेल्या ढिगातील वस्तू तिथंच वाटून दिल्या. अगदीच कोणी ऐकेना तेव्हा काही आमच्यासाठी घेतल्या. इतक्यात पहारेकऱ्यानं कळवलं, साहेब आता है, आपको ले जाने वाली शिपाइयों की तुकडी भी आती है. आम्ही उठलो. मनात आलं, अंदमानच्या या कारागृहात आजवर आशेच्या थडग्यात पुरलेलो राहिलो. कारागृहाचं दार आता 10-12 वर्षांनी पुन्हा उघडणार. मला आणि माझ्या बंधूंना फाटकात उभं करण्यात आलं. बंदीपालानं आम्हाला हिंदुस्थानात नेण्यासाठी शिपायांच्या स्वाधीन केलं. मग अंदमानच्या त्या भयंकर कारागृहाचं दार उघडलं. लोकांनी आम्हाला निरोप देण्यासाठी कारागृहाबाहेर दाटी करू नये म्हणून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिपायांच्या पहाऱ्यात आम्ही समुद्राकडे चालू लागलो न लागलो, तोच एक बंदी अधिकारी पुढे झाला. शिपायांना न जुमानता त्यानं चाफ्याच्या फुलांची एक माळ माझ्या गळ्यात घातली. पहाऱ्याचे ते शिपाई आरडाओरडा करू लागले. तोच माझ्या पायांवर डोकं ठेवून जय जयकार करत तो निघूनही गेला. तोच जहाज आलं. आम्ही त्यावर चढलो. जहाजाच्या एक अगदी तळाशी बंदिवान करता असलेल्या पिंजऱ्यात आम्हाला नेण्यात आलं. 10 वर्षांपूर्वी येताना याच पिंजऱ्यात मला कोंबलं होतं. त्या आठवणी सरशी शहारे आले. मी बॅरिस्टर होण्यासाठी 1906 साली विलायतेला गेलो. त्यानंतर माझ्या वडील बंधूंची, बाबांची आणि माझी निवांत अशी गाठ आता प्रथमच पडत होती. गेल्या 14 वर्षातील सर्व गोष्टी बाबा मला रात्री सांगत. मी विलायतेस गेल्यानंतर हिंदुस्थानात अभिनव भारताची चळवळ कशी फोफावत गेली, आमचे कोण कोण सहकारी पकडले गेले, स्वतः बाबा कसे धरले गेले,
त्यांच्याकडून बातमी काढण्यासाठी कारागृहात त्यांचा कसा अमानुष छळ झाला, तरीही एक ब्र सुद्धा त्यांच्या तोंडातून कसा निघाला नाही. शेवटी ते कसे मूर्छित पडले, हा सारा रोमांचकारी वृत्तांत त्यांनी सांगितला. मी ऐकला. समोर हिंदुस्थानचा तट दिसू लागला. हिंदुस्थानचा तट, ज्या प्रिय मातृभूमीच्या केवळ स्मृतीनं आजवर अनेक यातना भोगल्या, तिची ती प्रत्यक्ष मूर्ती. ते चरण पुन्हा दिसले, याच आयुष्यात पुन्हा दिसले. मी वळून बाबांना म्हटलं, बाबा, तो पहा भारत, निळा समुद्र, नित्य धूत असलेले त्याचे ते चरण तल. आम्ही दोघंही भक्तिभावानं थरारून उठलो आणि मातृभूमीच्या त्या चरणापुढं हात जोडून उद्गारलो, स्वातंत्र्य लक्ष्मी की जय, वंदे मातरम. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमाची सांगता आपण एका देशभक्तीपर गीताने करणार आहोत. भारताचा राष्ट्रध्वज तिरंगी झेंडा म्हणजे आपला जीव की प्राण. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या प्रत्येकाची आठवण या राष्ट्रध्वजातून आपल्याला होते. उंच उंच गगनात फडकणारा तिरंगा पाहून आपल्या मनात राष्ट्रप्रेम जागृत होते. बालदोस्तांनो, आपण हर घर तिरंगा या मोहिमेद्वारे आपल्या घरी राष्ट्रध्वज फडकावून देशप्रेमाची भावना व्यक्त करूया. येणाऱ्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या
आपणा सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा. या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी होते नीरजा आगाशे, स्वस्तिश्री गोगटे, अवनीश केळकर, प्रार्थना बोरकर, अवनी पेटकर, मनमथ साठे, श्रीशांत दिवाडकर, सान्वी गावखडकर, अमेय बसडकर आणि आराध्य नेवरेकर. गाण्यासाठी संगीत शिक्षिका आसावरी परांजपे यांचं मार्गदर्शन लाभलं. हार्मोनियम साथ स्वराली देसाई आणि तबला साथ ईशान खानोलकर यांनी केली. निवेदन केलं अवनी पेटकर हिने. या कार्यक्रमासाठी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन लाभलं शाळेचे मुख्याध्यापक विनोद नारकर सर यांचं, तसंच प्रकाश कदम सर यांचं. शाळेतील शिक्षिका शिवानी मोहिते मॅडम आणि गीताली शिवलकर मॅडम यांचं विशेष सहकार्य आम्हाला या कार्यक्रमासाठी लाभलं. धन्यवाद. श्रोते हो, हा देशभक्तीपर कार्यक्रम सादर केला होता परशुराम पंत अभ्यंकर प्राथमिक विद्या मंदिर रत्नागिरीच्या बालकलाकारांनी. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. आणि त्यासाठी मोबाईल नंबर आहे 94 035 73 485. नंबर पुन्हा एकदा सांगते, 94 035 73 485. या नंबरवर आपण आपली या कार्यक्रमाबद्दलची प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि आजच्या आपल्या या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा मी रेडिओ सखी चेतना जोशी आपला सर्वांचा निरोप घेते. नमस्कार. बाय बाय बालदोस्तांनो.